मित्रांनो, तुम्हालाही कावळ्याने हे शुभ संकेत दिलेत का? धनवान बनवेल, गरिबी दूर करेल, तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणारच नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, युथिंग 24 या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका खूपच रोचक आणि आकर्षक विषयावर चर्चा करणार आहोत. शकुन शास्त्रातील कावळ्याशी संबंधित 15 शुभ संकेत. कावळ्याला सामान्यतः यमदूत मानले जाते आणि अशुभतेशी जोडले जाते, परंतु कावळ्याशी संबंधित काही संकेत असेही असतात जे आपल्यासाठी शुभ आणि सकारात्मक ठरू शकतात. कधीकधी अशुभ मानले जाणारा कावळा आपल्याला मोठ्या यशाची, समृद्धीची आणि शुभ घडामोडींची चाहूल देतो. आपण यावर विश्वास ठेवू शकतो किंवा नाही, पण शकुनशास्त्रात या गोष्टींचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे. चला तर मग कावळ्याशी संबंधित हे 15 संकेत काय आहेत आणि ते आपल्याला आयुष्यात कसे परिणाम करू शकतात याची सविस्तर माहिती घेऊयात. नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग 24, जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात. युथिंग 24, जिथे विचारांना नवी उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात. चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नंबर 1. घराच्या छतावर कावळा येऊन बसणे. जर कावळा तुमच्या घराच्या छतावर येऊन बसला तर शकुनशास्त्रानुसार याचा अर्थ आहे की तुमच्याकडे अतिथी येणार आहे. हा अतिथी कौटुंबिक किंवा व्यावसायिक असू शकतो, परंतु त्याच्या आगमनाने घरातील वातावरण आनंदमय होईल. असे मानले जाते की अतिथींच्या आगमनामुळे नव्या संधी आणि उन्नतीची दारे उघडली जातात. या संकेतामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे जर तुम्ही कावळ्याला आपल्या छतावर बसलेले पाहिले तर त्याचा स्वीकार खुल्या मनाने करा आणि अतिथींसाठी स्वागताची तयारी करा. नंबर 2. कावळ्याने अन्न खाल्ल्याचा शुभ संकेत. तुमच्या छतावर ठेवलेल्या अन्नावर कावळा येऊन बसला आणि त्याने ते खाल्ले तर हा संकेत खूप शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्यासाठी सुख समृद्धीची चाहूल देत आहेत. शकुनशास्त्रानुसार हा संकेत आपल्या कर्मांबद्दल समाधान व्यक्त करतो आणि आपण पुढील काळात अधिक फलदायी गोष्टींची अपेक्षा करू शकतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्यासारखा हा अनुभव मानला जातो. नंबर 3. कावळ्याचा आवाज ऐकणे. जर तुम्हाला प्राप्तकाळी कावळ्याचा आवाज ऐकू आला तर तो शुभ संकेत मानला जातो. या आवाजाने सकाळची सुरुवात सकारात्मक होते आणि तुमच्या दिवसातील कामांमध्ये यश प्राप्त होण्याचे हे संकेत असतात. शकुनशास्त्रानुसार कावळ्याचा आवाज सकारात्मक ऊर्जा आणतो आणि आनंददायी घडामोडींची चाहूल देतो. त्यामुळे जर तुम्ही प्राप्तकाळी कावळ्याचा आवाज ऐकला तर त्याचा अर्थ तुमचं नशीब उजळत आहे असं समजावे. नंबर 4. कावळ्याने वस्त्र उचलून नेणे. जर कावळा तुमच्या घरातून किंवा परिसरातून वस्त्राचा तुकडा घेऊन गेला तर तो अनपेक्षित आर्थिक लाभाचा संकेत आहे. शकुनशास्त्रानुसार याचा अर्थ आहे की तुम्हाला
अचानक धनलाभ होणार आहे किंवा तुमचं धन सांभाळण्यासाठी कोणीतरी वरून काळजी घेत आहे. हा संकेत तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळवून देतो आणि तुम्हाला पुढील आर्थिक संकटापासूनही वाचवतो. नंबर 5. कावळ्याने अंडी घालणे. तुमच्या घराजवळ कावळ्याने अंडी घातली असतील तर हा संकेत आहे की तुमच्या कुटुंबात आनंददायक घटना घडणार आहे. ही घटना संतान प्राप्ती, नवीन यश किंवा कौटुंबिक सुखाचं प्रतीक आहे. अंडी घालणे ही घटना उन्नती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे ही घटना घडल्यास त्याचा आनंद साजरा करा. नंबर 6. कावळ्याने फुले किंवा फळ आणणे. जर कावळा तुमच्याकडे फूल किंवा फळे घेऊन आला तर तो समृद्धीचा आणि ऐश्वर्याचा संकेत आहे. शकुनशास्त्रानुसार कावळ्याचं हे वर्तन तुमचं घर समृद्धीनं भरून टाकण्याची चाहूल असते. यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना यश, समाधान आणि शांतता प्राप्त होते. नंबर 7. कावळ्याच्या जोडीने आगमन. जर तुम्हाला कावळ्यांच्या जोडीने आगमन दिसलं तर हा संकेत कौटुंबिक आनंदाचा आहे. शकुनशास्त्र सांगतं की यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे हा संकेत समारंभ आणि आनंदाला निमंत्रण देतो. नंबर 8. प्रवासादरम्यान कावळ्याचा स्पर्श. प्रवासादरम्यान कावळा तुमच्या दाहिनी बाजूकडून गेला तर तो संकेत आहे की तुमचा प्रवास यशस्वी होणार आहे. शकुनशास्त्रात हा प्रवासातील यश आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास वाढतो. कावळ्याने तोंडात अन्न आणणे. नंबर 9. जर कावळ्याने अन्नाचा तुकडा आपल्या तोंडात आणून तुमच्या घराजवळ ठेवला तर तो संकेत आहे की तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. हा संकेत धनलाभाचा आणि समृद्धीचा आहे. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडतो. नंबर 10. कावळ्याचा पाण्यावर बसणे. जर तुम्ही पाण्याच्या घड्यावर कावळा बसलेला पाहिला तर तो संकेत आहे की तुमचं नशीब बदलणार आहे. याचा अर्थ तुम्हाला यश, प्रसिद्धी आणि उन्नती मिळणार आहे. नंबर 11. कावळ्याचा वस्त्रास स्पर्श. जर कावळा तुमच्या वस्त्राला चिटकला तर हा संकेत आहे की तुम्हाला भविष्यात मोठं यश मिळेल. हा संकेत तुम्हाला अधिक उन्नतीसाठी प्रेरणा देतो. नंबर 12. कावळ्याच्या पंखांचा स्पर्श. जर कावळ्याचा पंख तुमच्याशी स्पर्श झाला तर तो संकेत आहे की एखाद्या अनपेक्षित स्थळावरून तुम्हाला यश प्राप्त होईल. हा संकेत आनंद आणि समाधान देतो. नंबर 13. 2 कावळे एका झाडावर बसणे. जर 2 कावळे एका झाडावर बसलेले दिसले तर हा संकेत आहे की तुमचं आयुष्य आनंददायी घडामोडींनी भरलेलं असेल. हा संकेत सुखद आणि सकारात्मक भविष्याचा आहे. नंबर 14. कावळ्याचा अचानक आवाज. जर कावळा अचानक जोरजोरात ओरडला तर शकुनशास्त्रानुसार ही घटना सकारात्मक बदल दर्शवते. हा आवाज बदलाची चाहूल देतो. नंबर 15. कावळ्याचा तुमच्या भोवती फिरणे. जर कावळा तुमच्या भोवती फिरत असेल तर तो संकेत आहे की तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. हा संकेत तुम्हाला नवी दिशा देतो. या कथेचा निष्कर्ष मित्रांनो, शकुनशास्त्रात कावळ्याला विशेष महत्त्व आहे. या 15 संकेतावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. परंतु ही माहिती केवळ तुमचं मनोरंजन आणि ज्ञान वाढवण्यासाठी आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणे हे या सादरीकरणाचे उद्दिष्ट नाही. कृपया या गोष्टी सकारात्मक दृष्टिकोनातूनच घ्या आणि आमच्या यूथिंक 24 चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीत नक्की शेअर करा.
आणि तुमच्या आयुष्यातही कावळ्याने असे काही संकेत दिले असेल तर कमेंटमध्ये तुमचे विचार सांगायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मित्रांनो, आपली काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.